नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ज्या महिलांना आज दिनांक 14 मे 2026 पर्यंत मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये मिळाले नाहीत, लगेचच अशा लाडक्या बहिणींनी या ठिकाणी लाईक करायचं आहे किंवा कमेंटमध्ये आपलं नाव लिहायचं आहे. खरं तर दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-KYCसाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून स्पष्टीकरण करण्यात आलेलं होतं. म्हणजे जेणेकरून ज्या महिलांचे अद्यापही ई-KYC पूर्ण नव्हतं, म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत ई-KYCसाठी मुदत देण्यात आलेली होती, परंतु काही लाडक्या बहिणींचे ई-KYC ही प्रक्रिया पूर्ण अद्यापही न झाल्याने त्यांना दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेलं होतं. खरं तर एप्रिल महिन्याच्या शेवटी म्हणजे 30 एप्रिलला ई-KYCसाठी मुदतवाढ संपलेली होती. मग लगेचच लाडक्या बहिणींना मेच्या पहिल्या आठवड्यामध्येच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकूणच जी आर प्रकाशित झालेला आहे व लाडकी बहीण योजनेसंदर्भात मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे जवळजवळ 1500 + 1500 3,000 रुपये पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे या ठिकाणी जमा होत असल्याची माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्हाला देखील मार्च आणि एप्रिल महिन्याचा जर हप्ता मिळाला असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची प्रतिक्रिया कळवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला फेब्रुवारीचा 1500 रुपयाचा हप्ता जरी मिळाला नाही तर तसंही या ठिकाणी कमेंट करायचं आहे. खरं तर 30 एप्रिल ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जी अंतिम यादी आहे ती अंतिम यादी महिला व बालविकास विभागाकडे या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणी आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणींना इथून पुढे अविरतपणे दरमहा 1500 रुपयाचा हप्ता न चुकता आपल्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं मत कमेंट करणं गरजेचं आहे आणि असेच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.